काय म्हटलं होतं मी तुला? फक्त 10 दिवस थांब, तुझं पितळ कसं उघडं पाडते की नाही ते बघ. आज 10वा दिवस आहे. चल निघ. चाल. आजी आजी माझं चुकलं, मला माफ करा आजी. पर मी जे काय केलं त्यात माझा कुठलाच वाईट हेतू नव्हता आजी. मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आजी. खरं ए भिकारडे, आज झालं. अरे तुझा तर या प्रॉपर्टीवर पहिल्या दिवसापासून डोळा होता आणि हे फक्त मी ओळखलं होतं. तुला बरोबर माहित झालं होतं की ह्या आजीला तिची मोठी नात हवी. तिने तुला लळा लावला आणि तू त्या लळ्याचं काय केलं? तिचा केसाने गळा कापलायस तू. नंतर तुला सांगते, हिच्यासारख्या मुलींना आहे ना दुसऱ्यांच्या मनात जागा करून घ्यायला अगदी हा एवढासा वेळ लागतो. अशा दुसऱ्यांच्या काळजात जाऊन बसतात आणि जागा घेतात. माझं नाही, माझं तसं नाही. मी मात्र हिला पहिल्या दिवसापासून ओळखलं होतं. आजी आजी एकदा माझं ऐकून घ्या. हे बघा, एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. मी कोणी तुझी आजी बिजी नाहीये. आणि विश्वास हा शब्द तो तुझ्या तोंडात शोभतच नाही. यापुढे माझं नावही तुझ्या तोंडून घेऊ नकोस तू. कारण माझा आणि तुझा आता काहीही संबंध नाहीये. माझ्यासाठी तू आज मेलीस कमळी. फुलले होते कमळी, ठिणग्या पुढ्यात आल्या. ओळखीच्या या वाटा काटेरी का झाल्या. कमळी अशी ही कमळी. आई, त्याला सांगा माझ्याशी बोलायचा प्रयत्न करू नकोस. मी कुणाचं काहीही ऐकणार नाहीये. आई प्लीज माझं एकदा ऐकून घे ना. मला तुझी खूप काळजी वाटत होती म्हणून मी हे सगळं केलं. माझी काळजी वाटत होती म्हणून माझ्या भावनांशी असं खेळलास. जरा सुद्धा लाज नाही वाटली तुला? काय फार फार तर काय झालं असतं रे? मेले असते ना मी, मरून गेले असते. चांगलं झालं असतं की. आई, चांगलंच झालं असतं. असा विश्वासघात करून जिवंत ठेवलेत मला. त्या विश्वासघाताची आठवण काढत काढत रोज मरावं लागणार आहे मला. ते कसं सहन करू मी? प्लीज एकदा ऐकून तर घे ना माझं. आई, आई म्हणू नकोस मला. तो हक्क केव्हाच गमावलायस तू. वर्षानुवर्ष फक्त एकच स्वप्न उराशी बाळगून जगत होते रे मी. माझी मोठी नात या घरी येईल, ती मला भेटेल. कामिनी आणि रागिणी तर माझ्या त्या स्वप्नांची थट्टा करत आल्या. ते स्वप्न कसं धुळीला मिळेल यासाठी कारस्थानं करत आल्या. पण त्याचं मला कधीच काही वाटलं नाही. कारण मला माहित होतं त्या किती वाईट विचार करतात. ते माहित होतं मला. पण तू तर आधार होतास रे माझा. तू असा पाठीत खंजीर खुपसलास माझ्या.
नाही, मला आता माहिती आहे. आता मला कळून चुकले. ती माझी मोठी नात कधीच येणार नाहीये. नाही येणारच नाहीये ती, कधीच नाही. मान्य केलंय ते मी आता. हे आधीच खरंच मान्य करायला हवं होतं. मग ती तुझ्या गावासारखीच का म्हणजे? थोडी गोड, थोडी तिखट, मनाला येईल ते पटकन बोलून जाणारी, सहज जीव लावणारी. पोटावर तिखट जा हे शब्द असले ना तरी मनात माया असणारी. लोक म्हणत असतील बघा काय रांगडी आहे मुलगी, आलो गेलो करते, पण त्या रांगडेपणाच्या आड दडलेला हळवेपणा मी बघितलाय. हसतेस तेव्हा तुझा देखणेपणा बघितलाय मी. तुझं मन खूप मोठं आहे. अगं पाना फुलांवर, प्राण्यांवर खूप लोक प्रेम करतात. तू दगड मातीवर सुद्धा प्रेम करतेस. कमी अशी मुलगी कसं कोणाला बसवू शकते? कधीच नाही. आणि म्हणून मी म्हणालो की माझं अन्नपूर्णा आजींच्या नातीवर नाही, तुझ्यावर प्रेम आहे. याआधी होतं, आत्ताही आहे आणि इथून पुढे कायम असेल.